संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती तसेच आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या संपूर्ण जमात बांधवांना जय शिवार, जय जोहार. 24 एप्रिल 1985च्या जी.आरच्या विरोधामध्ये ज्या आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांनी आपला लढा पुकारला आणि ज्यामध्ये 114 बांधव शहीद झाले, त्या शहीदांना सुद्धा विनम्र अभिवादन. कारण की जे 85 पूर्वी जे कास्ट सर्टिफिकेट, गोंडगोवारी कास्ट सर्टिफिकेट मिळत होते, ते निरंतर मिळत राहावे आणि 24 एप्रिल 1985च्या जी.आरच्या विरोधामध्ये हा संपूर्ण लढा होता, ज्यामध्ये आपले मुख्य प्रेरणास्थान 114 शहीद बांधव राहिलेले आहे. आणि त्याच लढ्याला धरून आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून, चाहे ते ठिय्या आंदोलन असो, मोर्चा असो, आमरण उपोषण असो, पहिल्या टप्प्याचं असो, दुसऱ्या टप्प्याचं असो, जेलभरो आंदोलन असो, रस्ता रोको आंदोलन असो किंवा अधिवेशनावर आंदोलन असो, आपली मागणी रीतसर डॉक्युमेंटेशनच्या बेसवर मांडल्या जात आहे. आणि शासनाला जवळसुद्धा त्याचं उत्तर नसल्यामुळे शासन कुठंतरी वेठीस सापडलेला आहे. शासनाला वडणे कमिटीचा अहवाल सादर करतो म्हणून आज 2 वर्ष पूर्ण होऊन गेले आणि मागेसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी 1 महिन्यामध्ये अहवाल सादर करतो म्हणून आम्हाला सांगितलं होतं. त्या हिवाळ्यात थंडीच्या कडाक्यामध्ये संपूर्ण जमात बांधवांनी आपली रात्र काढली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 1 महिन्यामध्ये अहवाल सादर करतो म्हणून सांगितलं. पण मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घ्यावं की 2 महिने पूर्ण झालेले आहे. जर तो अहवाल तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्कीच तो अहवाल आमच्या बाजूनी असावा आणि रीतसर त्याचा जी.आर काढून त्याची कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी जे आहे बहाल करण्यात यावा. शासनानं लक्षात घ्यावं. आदिवासी गोंडगोवारी जमात ही प्रामाणिकपणे गेल्या 94 पासून BJP सोबत आहे आणि शासन जर असं आमच्यासोबत करत असेल तर या जमातीने सुद्धा मोठा निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे. टप्प्याटप्प्याने तो निर्णयसुद्धा घेतला जात आहे. पण शासनावर आमचा विश्वास आहे. याच अनुषंगाने आम्ही वारंवार शासनासोबत भेटीगाठी चालू असतो. आत्ताच झालेल्या आदिवासी मंत्र्यांसोबत सुद्धा झालेल्या ज्या बैठकीमध्ये सुद्धा आम्हाला रीतसर आम्ही टप्प्याटप्प्यानं का होईना एक पायरी समोर जात आहोत आणि कुठेतरी पॉझिटिव्हिटी आम्हाला दिसत आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जी.आर काढून आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावा. शासकीय माध्यमातून आणि न्यायालयीन माध्यमातून सुद्धा आम्ही ज्या बेसवर आम्ही संपूर्ण आंदोलन लढलो होतो, त्याच आंदोलनाच्या बेसवर सुद्धा आम्ही न्यायालयाने सुद्धा कुठं नाही कुठं एक टप्पे बाजू पॉझिटिव्ह आमची दिसत आहे. त्यामुळे शासनाने लक्षात घ्यावं आणि रीतसर आम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचा जी.आर काढण्यात यावा. वडणे कमिटीचा अहवाल तुमच्यापर्यंत आला असावा अशीच अपेक्षा करतो आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी ज्या संपूर्ण जमात बांधवांचं लक्ष मुख्यमंत्री साहेबाकडे आहे आणि नक्कीच ते काम करतील अशी अपेक्षा बाळगतो. आज होळी या सणानिमित्त तुमच्या सर्वांसोबत लाईव्ह येण्याचं कारण हेच होतं की कोणताही संभ्रम बाळगू नये. आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती प्रामाणिकपणे टप्प्याटप्प्याने का होणार एक पायरी समोर जात आहे आणि रीतसर शासनाला सुद्धा त्याच्या बाजू लक्षात येत असल्यामुळे, कारण की गोंडगोवारी जमातीने जे डॉक्युमेंटेशन शासनासमोर मांडलेले आहे त्याचं उत्तर शासन देऊ शकलं नाही. पण त्याची डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून ज्या स्टेपने आम्ही एक पायरी समोर जात आहोत त्यामध्ये त्याचा उलगडा होत आहे. नक्कीच मुख्यमंत्री साहेब आपलं जी.आर काढाल अशीच अपेक्षा करतो. आणि होळी या सणानिमित्त आपण आदिवासी संस्कृती पाळणारे लोक आहोत आणि नैसर्गिक आणि संपूर्ण सण हा पूर्वजांना पूजण्याचा आणि नैसर्गिक होळीचा सण म्हणजे धुलीवंदन मनवण्याचा आपण कार्यक्रम करत असतो. त्यामुळे कुठलेही रासायनिक आणि कलर्स न वापरता निसर्गाने जे दिलेला रंग आहे त्या रंगाचा उपयोग करून किंवा नैसर्गिक कलरचा उपयोग करून आपण होळी हा सण साजरा करावा अशीच अपेक्षा बाळगतो. आणि समाजामध्ये काही समाज बांधव ज्यांना राजकीय हित असेल
ते वारंवार आपल्याला लढ्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे, त्या लोकांकडे दुर्लक्षित करावं आणि प्रामाणिकपणे संविधानिक कृती समितीच्या माध्यमातून लढा जो लढला जात आहे, त्यामध्ये नक्कीच आपण एक पायरी समोर आहोत. अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि शासनाला फक्त आता जी-आर काढणं एवढंच बाकी राहिलेलं आहे. वढणे कमिटीचा अहवाल मुख्यमंत्री साहेबांनी 1 महिन्यात देतो म्हणून सांगितलेला आहे आणि नक्कीच तो बहाल करतील आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचा जी-आर काढतील अशीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय सेवा, जय जोहार.